भंडारा पंचायत समितीच्या सभापतींवर दिव्यांग लाभार्थ्यांकडून योजनेचा लाभ मंजूर करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या आरोपाच्या निषेधार्थ आज दिव्यांग बांधवांनी पंचायत समिती कार्यालयात भीक मागो आंदोलन केलं। भीक मागून जमा केलेले पैसे घेऊन आंदोलनकर्त्यांनी थेट सभापतींच्या दालनात धडक देत तीव्र निषेध नोंदवला। भंडारा पंचायत समितीमार्फत दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो। मात्र 10,000 रुपयांच्या योजनेचा लाभ मंजूर करून देण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून 2,000 रुपयांची मागणी पंचायत समितीच्या सभापतीकडून करण्यात आल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे। या आरोपाच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी अनोखे भीक मागो आंदोलन छेडलं। भीक मागून जमा केलेले पैसे हातात घेऊन आंदोलनकर्ते पंचायत समितीच्या सभापतींच्या दालनात पोहोचले आणि त्यांना हे पैसे देण्याचा प्रयत्न करत संताप व्यक्त केला। आम्ही आधीच दिव्यांग असून आमच्याकडून पैशांची मागणी करणे अत्यंत अन्यायकारक आहे, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान या प्रकरणावर सभापतींनी आपली भूमिका स्पष्ट करत जर माझ्याकडून चूक झाली असेल तर घेतलेले पैसे परत करेन असे आश्वासन दिले आहे। मात्र या प्रकरणामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून दिव्यांग बांधवांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। मी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा जिल्हा सचिव आहे आणि आमचे जे तालुकाध्यक्ष आहेत, जे भंडाऱ्याचे तालुका प्रमुख आहेत, राजू नेवारे यांनी आमच्याकडे एक कंप्लेंट केली की बा आमच्या भंडारा पंचायत समितीच्या ज्या सभापती आहेत त्या ज्या दिव्यांगाचा निधी असतो किंवा दिव्यांगाचे जे विविध योजना आहेत त्या योजना मिळवून देण्यासाठी किंवा योजना देण्यासाठी ते जीएसटीचे पैसे लागतात, म्हणून जीएसटीचे पैसे दिव्यांगाकडून घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि अशी कंप्लेंट आम्हाला तालुकाध्यक्षांनी दिली। त्याचा जाब विचारण्यासाठी आणि दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही पंचायत समितीमध्ये आलो आणि त्यांना पैसे देण्यासाठी आम्ही दिव्यांग जर आमच्या एका दिव्यांगाकडून पैसे येत असतील तर आम्ही अनेक दिव्यांग भीक मागून लोकांना म्हणा किंवा कोणाला अधिकाऱ्यांना म्हणा किंवा बाकीच्यांना भीक मागून आम्ही आज मॅडमला भीक देणार होतो की बा ते दिव्यांगाकडून पैसे घेऊ नका, भले आमच्या संघटनेकडून पैसे घ्या पण दिव्यांगाकडून पैसे घेऊ नका म्हणून।